हाय गाईज, गुड मॉर्निंग. तर हा माझा गावातला सेकंड डे आहे आज. आणि आज मी सकाळी 9 वाजता उठले, रात्री 2 वाजता झोपले, तरी मी उठले सकाळी 9 वाजता. त्याच्यानंतर मम्मी चहा करत होती. आणि आमच्या इकडे जे कर्नाटकचे लोक आहेत ना, त्यांना माहिती आहे सुसला म्हणजे काय. म्हणजे जसं तुमच्याकडे पोहे बनवतात ना, तसं आमच्याकडून सुसला बनवतात आणि खूप फेमस आहे. आणि खरंच खूप भारी लागतं. एक वेळेस मी तुम्हाला त्याची रेसिपी पण दाखवेन पूर्ण. माझी मम्मी खूप छान बनवते, कारण मी कधी बनवलं नाही आहे ते. कारण मी पुण्यात राहते. मग घरी कोणी असतं आणि माझ्या दोघा भावांना काही द्या, डाळ भात दिला तरी ते खातात, त्यांचं असं काही नसतं. आणि त्याच्यानंतर मग मम्मी बोलली की मी सुसला बनवते, तर तू तुझं आवरून घे. मग मी आतरून वगैरे आवरून घेतलं, झाडू वगैरे मारून घेतला, मग ब्रश करायला घेतला, ब्रश करून घेतला. आणि त्याच्यानंतर मला जायचं होतं आज दुकानावरती, कारण आमची निराचं दुकान आहे. निरा खूप चांगलं असतं पिलेली उन्हाळ्यात खरं तर. मग मम्मीला म्हटलं मी जाते दुकानावरती, कारण खूप वर्ष झाली मी दुकानावर बसलेच नाही. मम्मीला म्हटलं मग तू स्वयंपाक वगैरे करू नये, मी जाते दुकानावरती. कारण ह्या दुकानामुळंच आज आम्ही जे काही एवढं चांगलं राहतो, एवढं खातो वगैरे, ते फक्त ह्या दुकानासाठी. मम्मीने आम्हाला लहानाचं मोठं केलं, त्याच्यानंतर शिक्षण आमची पूर्ण केली. माझी मम्मी खूप लहानपणापासूनच ती खूप कष्टाळू आहे, फक्त एवढंच की ती कधी कोणाला बोलून दाखवलं नाही. मग हा आहे सुसला, बघा तुम्हाला कसं वाटतं. पण टेस्टला खूप छान लागतो. त्याच्यानंतर मग मी दुकानावरती आले. मला तर कळतच नव्हतं दुकानावरती नक्की करू काय, कारण इथे सगळं माझ्यासाठी नवीन आहे. पहिलं कसं मी रोज यायचे, बसायचे इथे. पण मला खूप भारी वाटतं, कारण आपलं स्वतःचं काहीतरी असलेलं चांगलं. कारण दुसऱ्यापेक्षा आपण किती जरी हमालपट्टी केली ना, तरी लोकांना काही ते हे नाही होत. किती जरी काम केलं तर त्याच्यासाठी कमीच आहे. आपल्या दुकानावरती भलेही पैसा कमी भेटतो, पण